जन्माला आल्यापासून आत्मपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. बरोबर. आणि वेद काय करतात तर वेद तुम्हाला त्या प्रवासामध्ये मार्गदर्शन करतात. सगळं घडवणारे आपण आहोत. खरंच आहे. खरंच. आणि त्या एकेका आत्मपासून तो आत्मा बनतो. वा वा वा. हा. जिथे तुझं माझं जातं ही शक्ती तुम्ही ज्या वेळेला रोज त्या देवाची उपासना करता त्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करत असता. त्या शक्तीशी तुम्ही जोडले जात असता. तुमच्या मनाची स्वच्छता होत असते. जेव्हा तुम्ही आवडीची गोष्ट निवडताना त्याच्यामध्ये तुम्हाला स्काय इज द लिमिट असते. खरंय खरंय. आणि पैसा हे बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट आहे. बोलणं, एकमेकांशी बोलणं हे गरजेचं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. होय. बोललं जायचं. तर या चर्चेत पुढे जाताना मला आपल्या संस्कृतीचा विचार करताना एक विचारावंसं वाटतं की अध्यात्म आणि धार्मिकता हे शब्द कधी कधी आपण समानार्थी म्हणून ऐकतो, पण मलाही कळतं हे दोन्ही शब्द समानार्थी नसावे. तर याच्यामध्ये फरक काय आहे आणि त्याचा विचार कसा करावा? आता धर्म ह्या विषयाबद्दल पण खूप मिसकन्सेप्शन्स म्हणून आपण आहेत. कारण धर्म म्हटलं ना की आपण त्याला नाही तिथे जोडतो. धर्म म्हणजे काय आहे तर धारयती ते धर्म. तुम्ही जी गोष्ट धारण केली, तुम्ही जे कर्तव्य धारण केलं, बरं. तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहात ती योग्य पद्धतीने निभावणं हा धर्म आहे. वा. जर मी माझ्या मुलाची आई आहे तर माझा तो धर्म आहे. मातृत्व हा धर्म आहे. शेजार धर्म म्हणतो आपण, धर्मच म्हणतो ना. वा. शेजारी जेव्हा असतो आपण एकमेकांचे तर तो शेजार धर्म झाला. शेजारी म्हणून एकमेकांना सहाय्य करणं हा धर्म झाला. बरोबर. प्रत्येक गोष्टीला आपण धर्म म्हणतो बघा. पितृधर्म ह्या गोष्टीच आपल्याला खरं तर शिकवतात ना, सांगतात ते याच्याकडे आपलं लक्षच नाहीये. त्यामुळे तुम्ही जिथे जन्माला आला, तुम्ही जी जी कर्तव्य पार पाडताय, विद्यार्थी दशेत तो धर्म आहे तुमचा. पुढे लग्न झाल्यानंतर पती पत्नी तो धर्म आहे तुमचा. आई वडिलांसाठी मुलगा हा धर्म आहे तुमचा. हे सगळे आहेत ना ते धर्म आहे. आणि अध्यात्म म्हणजे जसं मी म्हटलं की स्वतःची ओळख. मी आता कुठला धर्म पालन करतोय, एका वेळेला अनेक धर्मांचं पालन आपण करत असतो. आणि ती शक्ती ऑलरेडी निसर्गाने आपल्याला दिली आहे. आपण अष्टावधानी आहोत. आपण एका वेळेला 8 ठिकाणी अवधान ठेवू शकतो. आणि मग ती शक्ती वाढवा कशी तर त्यासाठी काही गोष्टी दिल्या. देव जो काही दिलाय, पूजा जी काही सांगितली आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं ते चैतन्य त्याला स्फुरण देणाऱ्या आहेत, तुम्हाला एनर्जेटिक ठेवणाऱ्या आहेत. आपण म्हणतो की नाही की प्राणायाम केला सकाळी की माझा दिवस चांगला जातो. कधीपर्यंत चांगला जातो? जोपर्यंत ती ऊर्जा असते. बरोबर. तुम्ही ती संपवता आणि मग साधारण दुपारपर्यंत वगैरे ती थोडीशी कमी झाली, काही तास टिकते आणि त्यानंतर ती संपते. पण आपल्याला जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी दिनचर्या शास्त्राने सांगितली आहे ती तुमची ती ऊर्जा त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट ठेवते. बरोबर. आणि मग तुम्ही दमत नाही, थकत नाही. अध्यात्म किंवा आपली संस्कृती ही आपला विचार करूनच निर्माण झाली आहे. कुणी स्वतःचा विचार करून नाही बनवली, कुणी एकाने नाही बनवली, अनेकांनी मिळून बनवलेली. वा वा. फार सुंदर तुम्ही सांगितलं. याच अनुषंगाने मला प्रश्न मनात आला की आपली सगळी प्राचीन संस्कृती म्हणजे अगदी वेदांपासून आपली संस्कृती सुरू झाली आपण असं म्हणतो, तर या सगळ्यामध्येच आपलं अध्यात्माचं रहस्य दडलेलं आहे. तर हे रहस्य कसं उलगडून आत्ताच्या पिढीपर्यंत जोडावं? मुळातच कसं झालंय, वेद आणि अध्यात्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का हा आत्ताचा आपल्याला गैरसमज आहे. अध्यात्म हे आपण पहिल्या म्हणजे या चर्चेच्या सुरुवातीपासून आपण असं म्हणतोय की जन्माला आल्यापासून आत्मपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. आणि वेद काय करतात तर वेद तुम्हाला त्या प्रवासामध्ये मार्गदर्शन करतात. म्हणजे वेगळं कसं झालं? खरंच आहे. 10वीला मला जायचं आहे, मला 10वी पर्यंत शिकायचं आहे, तर मला अभ्यास केला पाहिजे. मग अभ्यास आणि 10वी या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या का? होऊच शकत नाही. वेद मगाशी जसं मी म्हटलं की अक्षर ब्रह्म हे जे काही निर्माण झालेलं आहे त्यातूनच या वेदांचा जन्म झालेला आहे. वेद जेव्हा लिहिले गेले तेव्हा ते कशा पद्धतीने म्हणावे याचेही नियम सांगितले गेले. ते का सांगितले गेले? कारण जो उच्चार तुम्ही करणार आहात तो उच्चार योग्य पद्धतीने झाला नाही तर तो त्रास निर्माण करणार आहे. तो योग्य पद्धतीने झाला तर तो तुम्हाला उपयोग देणार आहे. आणि उपयोग झाल्यावरती तुम्ही तुमचं शरीर आणि तुमचं मन शांत झालं
की जसं आता मॅडम म्हणल्या तसा प्रत्येक धर्म तुम्ही उत्तमपणे करणार आहात. तुम्ही जेव्हा तुमचा धर्म उत्तमपणे पार पाडणार आहात तेव्हाच तुम्हाला तुमच्या आत्म्यापर्यंत एक एक पाऊल पुढे जाता येणार आहे. आणि ते जाण्यासाठी हे वेद मदत करणार आहे. मग हे वेगळं कसं झालं? हे सगळं एकत्रच आहे. अंतिम टप्पा काय, माझं ध्येय काय आहे, तर मला माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचायचं, माझी आत्मिक उन्नती असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी तयार केलेली पायवाट ही वेदांमध्ये आपल्याला दाखवलेली आहे किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग म्हणून आपल्याला दिलेला. वेद जेव्हा आपण म्हणतो ना, वेद असं म्हणतात की वेद कुणी माणसाने निर्माण केलेले नाही, निद्रिताचा गुरु आपण त्याला म्हणतो की भगवंताच्या निद्रिताचा गुरु आहे. पण मग ते लिहिलेत किंवा ते जे काही चलनात आले ते कुणी व्यक्तीने केले, पण ते कोण होते? तर ते द्रष्टे होते, ते ऋषी होते, ते शास्त्रज्ञ होते. बरोबर. आणि त्यांना जे आकलन झालं त्यांनी अनुभवावरती त्या निकषावरती ते तपासलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं. बरोबर. मनातल्या गोष्टी नाहीयेत त्या. त्याचे अनेक प्रयोग झाले, ते सिद्ध झाले आणि म्हणून ते लिखित स्वरूपात आले. अनेक प्रयोग झाले त्याचे. बरोबर. जसं ह्याचा दिव्याचा शोध लागला, तो काय एका ह्याच्यात लागला नाही. त्यांनी 100, 200, 500 प्रकार करून बघितले आणि जेव्हा ते सिद्ध झालं त्याच्यानंतर 200, 300 प्रकार करून बघितले आणि म्हणून ते सिद्ध झालं. हे सिद्ध झालं की माझं हे चुकून झालंय का नाही. मग ते परत करून बघितलं, येस, आता हे ठाम झालं की हे असं केलं की हे असं होतं. असंच त्या काळामध्ये जे काही आपल्याला नियम म्हणून, संस्कार म्हणून दिलेलं आहे, हे लाखो वेळेला प्रयोग करून सिद्ध करून बघितलेलं आहे, तेव्हा ते संस्कार म्हणून पुढे आले. म्हणजे अशा वेळी आपले सगळे प्राचीन ऋषीमुनी हे मला शास्त्रज्ञ वाटायला लागतात. खरं तर तसंच आहे. फक्त गल्लत कुठे झाली माहितीये का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या चैतन्यावर आधारित आहेत ना, त्या चैतन्याला मधल्या काही वर्षांमध्ये आपण विसरलो आणि ते टोक सुटून गेल्यामुळे आपल्याला त्याचे अर्थ कळेनासे झाले. बरोबर. की ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितल्यात त्यातनं ते चैतन्य मिळतंय. आपल्याला दृष्टीला दिसणाऱ्या गोष्टींवरतीच विश्वास ठेवायला लागलो आपण. दिसेल तेच माना. आणि त्यामुळे आपल्यातला उत्साह कसा दिसणार? तो कृतीतनं दिसणार ना. बरोबर. मग प्राणायाम केल्यानंतर माझ्यामध्ये उत्साह येतो, माझी उर्मी वाढते, हे जो तोच अनुभवणार ना. हे तुम्हाला सांगता नाही येणार, हे तुम्हाला दाखवता नाही येणार. आणि ती ऊर्जा ही न कळल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ते काहीतरी थोतांडेल असं काहीतरी आपल्याला वाटायला लागलं. पर्यंत आपण पोहोचलो, म्हणजे खरं तर अधोगतीपर्यंत पोहोचलो. खरंय. आपलंच रूप आपण विसरलो. तुम्हाला शांत व्हायला रोज सांगितलंय, तुम्हाला ध्यान करायला रोज सांगितलं, स्वतःला 5 मिनिटं द्या सांगितलंय. त्याचा अर्थ नाही कळला. आता आपण सगळं ते करायला लागलोय, पण ते खरं कसं करायचं हे आपल्याला माहितीच नाही. आता शरीराची स्वच्छता अगदी सुवासिक साबण आणि काय 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 करून रोज करतो आपण, पण मनाच्या स्वच्छतेचं काय? होतच नाही ना. असं धरून चाला की जन्मापासून आतापर्यंत जर मी शारीरिक आंघोळ केलीच नसती तर माझ्या शरीराची काय अवस्था झाली असती? ती अवस्था आज मनाची आहे. कारण त्या मनाला आंघोळ घालतच नाही होत आपण, त्याच्यामध्ये रोज कचरा साठवतोय. आपला देवधर्म, पूजापाठ या सगळ्या गोष्टी त्याची स्वच्छता आहे, मनाची स्वच्छता. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एक इतका महत्वाचा मुद्दा घेतला की मनाची स्वच्छता किंवा मनावर संस्कार. रामदास स्वामींनी त्या काळात मनाचे श्लोक लिहिले. त्याच्या मागे सुद्धा भूमिका हीच असेल की एकदा एखाद्या व्यक्तीच्या मनावरती संस्कार झाला की तो पुढे त्याच्या आयुष्यावरती परिणाम करणार आहे. संत महंतांनी हेच करायचा प्रयत्न केला. रामदास स्वामींचं, तुम्ही आता रामदास स्वामी म्हणाला, स्वामींनी तुम्हाला तुमचं शरीरही बलिष्ठ करण्याचा मार्ग दिला आणि मनही स्वच्छ करण्याचा मार्ग दिला. दोन्ही मार्ग दिले. प्रत्येक काळात, त्या काळात जे कोणी संत महंत निर्माण झाले होते, जन्माला आले होते, त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठीच काम केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना संत म्हणतो. जसं आपण आता मॅडम म्हणले की मनाची स्वच्छता. आता ही स्वच्छता कशी होऊ शकते? कचरा साठवतो म्हणजे नक्की काय करतो? तर 8व्या वर्षी यम जे काय सांगितले, अपरिग्रह आणि ईश्वर प्रणिधान, या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपण पूर्वी 8व्याच वर्षी शिकत होतो. अपरिग्रह म्हणजे काय हो? तर चुकीच्या गोष्टींची अपेक्षा धरू नकोस. जे काय तुला दिसतंय, जे काही त्याच्याकडे आहे ते मला मिळालं पाहिजे, ही गरज नाहीये तुझी. आणि दिवसभरात समजा मी 4, 5, 10, 50 कामं चांगली केली तर ती मी केली हेही धरू नको. जे काही आहे चांगलं वाईट जे काही दिवसभरात घडलंय ते रात्री झोपताना त्याच्या चरणाशी ठेव आणि शांतपणे झोप. इथे काय झालं तर इथे हा गर्वही नाही आला,
आणि ही करता लालसाही भावही निर्माण संपला. नाही झाली. वा, वा. त्याच्यामुळे साठलं काहीच नाही. उद्या सकाळी मी उठतो तो रिकामा उठतोय, वा. कारण उद्याचा दिवस नवीन आहे, मला नवीन काम करायचंय. बरोबर. पण जेव्हा मी कालची 5-10 कामाच्या गर्व केला आहे तेव्हा मी आज कामं नाही करणार, काल झालीत माझी सगळी 10 कामं करून, वा. आज नाही मी करणार आता काही. म्हणजे करता भाव याच्यामध्ये आपण किती ओझी वागवतोय खरंय. याची जाणीव याच्यामधनं खरं तर झाली की तो करता भाव जरी सोडला, अवघड आहे तो सोडायला, पण जर सोडला त्यांनी तर क्षमता वाढतात किती आपली. क्षमता वाढतील खरं माणसाच्या. अवघड काहीच नाहीये. आपल्याला ती जन्मापासून सवय लागली ना, म्हणून आपल्याला ते अवघड वाटतंय. बरोबर. आपण डे टू डे लाईफ मध्ये हे नेहमी करतो. बरोबर. आपण प्रवासाला निघालो, बरोबर. समजा मी इथून उठून कोल्हापूरला चाललो, पण बरोबर. सातारा शहर खूप उत्तम आहे. हम्म. मी तिथे गेलो, काहीतरी उत्तम घेतलं हम्म. आणि पुढे गेलोच नाही तर मी कोल्हापूरला पोहोचेन का? होय, खरंच आहे. मी तिथेच अडकलो साताऱ्यामध्ये, खरंच आहे. तर मी माझ्या इप्सित ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. बरोबर. पण हे मी करत नाही, कारण मला कोल्हापूर दिसतंय, मला जायचंय, मला प्रवास चालू ठेवायचा आहे. अगदी 5-10 मिनिटं मी थांबे नाही कदाचित, पण मी पुन्हा गाडीपासून मी सुरू करेन गाडी, तेव्हाच मी कोल्हापूरला पोहोचेन. म्हणजे मी सातारा सोडून दिलं का? तर मी सोडून दिलं ना, हा. म्हणूनच मी कोल्हापूरला पोहोचणार आहे. हा. तिथेच मी राहिलो तर मी कोल्हापूरला पोहोचणारच नाही. हम्म. तसंच हे काम मी केलं, ते मी केलं, संपलं. आता मला नवीन करायचंय, हा. पण तेच मी डोक्यात ठेवलं तर नवीनला माझी ताकद नाही राहत, हम्म. कारण ते ओझं आहे माझ्याकडे, पण ते नवीन पूर्ण नाही होत. किंवा आज मला 10 कामं करायची, हम्म. ती 10 कामं मी डोक्यात ठेवली आणि पहिलं काम करायला घेतलं, ते दुसरं करायचं, तिसरं करायचं. माझं पहिलं काम व्यवस्थित नाही होत, हम्म. पण तो बोजा आहे. मी माझं 10%च वापरतो, कारण 90%चा बोजा आहे माझ्यावरती. ओझं घेऊनच चालतोय मी. त्याच्यामुळे मी माझं 100% देऊच नाही शकत तिथे. वा. त्यामुळे माझ्या अपेक्षेप्रमाणे ते होत नाही, हम्म. मग त्याचाही ताण येतो. हम्म. करताना मला वेळ जास्त लागतो, अदरवाईज मी ते अर्ध्या तासात करतो, तो मला आता 1 तास लागतो. माझा अर्धा तास कमी झाला आणि अजून मला 9 कामं करायची, मग माझी 4 किंवा 5च होतात. खरंच. हेच मी जर ती 10 कामं लिहून ठेवली आणि पहिलं काम करायला घेतलं, ते पूर्ण झालं, दुसरं केलं, ते मग 10च्या ऐवजी 15 कामं कदाचित होऊ शकतात माझी. खरंय, मनावरचं ओझच गेलं ना. म्हणजे हे ऐकताना जाणवते की आपण कुठेतरी आयुष्य एका ओझ्याच्या बैलासारखं वाहतोय, आणि जर हा भाव जरी आपला कमी केला तर आपली कार्यक्षमता किती कितीतरी वाढू पटीने शकते. वाढू शकते. खरंय. आणि या सगळ्यासाठी देवपूजा सांगितली. वा वा. आपल्याकडे खरं तर मानसपूजेला जास्त महत्व आहे. बरोबर. म्हणजे काय? पुन्हा निर्गुण निराकार, हम्म. म्हणजे तुम्ही त्या चैतन्याची उपासना करा, हे खरं तर सांगितलंय. बरोबर. पण डोळ्यासमोर दिसत नाही, हम्म. त्यामुळे अवघड जातं. म्हणून त्याला स्वरूप. म्हणून त्याला स्वरूप दिलेलं आहे. प्रत्येक तत्व हे वेगळं आहे, प्रत्येक देवाचं कार्य हे वेगळं आहे. हम्म. म्हणजे काय? तर देव म्हणजे तो देणारा आहे, तो म्हणजे शक्ती आहे. बरोबर. ईश्वर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ईश्वर म्हणजे काय? तर ती शक्ती. हम्म. आणि मग ती शक्ती मिळवण्याचं साधन काय? तर उच्चार, वा. विचार. हम्म. मग तुम्ही तसे विचार आणि तसे उच्चार निर्माण कराल, ती स्पंदनं तशी निर्माण कराल, तर ती शक्ती निर्माण होईल. ती शक्ती कार्य करेल आपल्यावरती. बरोबर. त्या शक्तीशी आपण जोडले जाऊ. बरोबर. त्या ऊर्जेशी असं आता आपण म्हणू शकतो. हा, आता त्या ऊर्जेला आपण चैतन्य म्हटलं तर आपण त्याला शक्ती म्हणतो. वा वा. हा. सगळी एकच रूप आहे. एकच रूप आहे. हा देह जो सांगितलाय ना, ह्याला आपण असं म्हणू की हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर. आणि आहेच. आता ज्या वेळेला इथे तुम्ही ज्या स्वरूपाची स्पंदनं निर्माण करता, ही स्पंदनं तशा वातावरणातल्या स्पंदनांशी निगडीत असतात, त्याच्यामुळे ती त्याला चिकटतात. बरोबर. ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. होय. हे काम कसं करतं ते समजून घ्या. हा. इथे मनामध्ये विचार येतो की मला हे साध्य करायचंय, मला इथपर्यंत पोहोचायचंय, माझं हे ध्येय आहे आणि मला ते गाठायचंय. सतत माझ्या मनामध्ये तो विचार असतो. हम्म. हा? त्यामुळे तशा पद्धतीची ऊर्जा स्पंदनं निर्माण होत असतात आणि त्यामुळे तशाच पद्धतीची स्पंदनं ही इथे अट्रॅक्ट होत असतात, बरोबर. चिकटत असतात. त्यातनं माझी शक्ती वाढत असते, त्यातनं माझी बुद्धिमत्ता वाढत असते. खरंय. तशा तशा गोष्टी मला सुचतात, माझ्याकडनं त्या गोष्टी होतात, केल्या जातात आणि मी एक 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 पाऊल तिथे जाते. पण जेव्हा माझ्या मनामध्ये विचार होतो पण जमेल का, माझ्याकडे ती साधनं उपलब्ध नाही आहेत, हा. मग मला कोण मदत करेल, आणि मग कोणी मदत केली नाही तर मी कसं करू शकेन. हम्म. हम्म. आता हे शक्तीच खाली जाते ती. आता ज्या वेळेला मी ही स्पंदनं निर्माण केली, वातावरणातली तीच स्पंदनं येऊन चिकटणार आहेत. अगदी. माणूस काय करतो, एकदा म्हणतो मला करायचंय, आली शक्ती, हम्म. हा, मग म्हणतो मला जमणार नाही. शक्तीने परत साथ सोडली. साथ नाही जोडली. Disconnect जमणार झालं. नाहीची ऊर्जा निर्माण ची झाली. ऊर्जा आली. बरं. परत तो म्हणतो करायचंय, करण्याची ऊर्जा निर्माण झाली. परत नाही म्हणतो, परत नाहीची ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे आपणच आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करून ठेवतो. बरोबर. काहीच आवश्यकता नाही त्याची. एखादी गोष्ट आपण जे चुकी दुसरा विचार मनात न घेता त्याच्या मागेच लागतो, ते आपण करतोच ना. कितीही अडथळे आले तरी आपण ते पूर्ण करतो, तडीच नेतोच. वा 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 वा. हा.
हे सगळं ह्या ऊर्जेमुळे घडत आहे, ह्या चैतन्यामुळे घडतंय. हीच ती शक्ती आहे. मग ही शक्ती तुम्ही ज्या वेळेला रोज त्या देवाची उपासना करता त्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करत असता, त्या शक्तीशी तुम्ही जोडले जात असता, तुमच्या मनाची स्वच्छता होत असते. बरोबर. फक्त भावना महत्वाची. वाव. आता आपण सगळ्यांना भीतीपोटी करतो. हा, खूप महत्त्वाचं. देवाचं नाही केलं तर काहीतरी तर वाईट काही होईल, मग काही नाही होणार, चांगलं काही होणार नाही. कारण परत तुम्ही ऊर्जा काय निर्माण केली, तुम्ही काय स्पंदना निर्माण केली की वाईट की होईल, मी हे नाही केलं तर वाईट होईल. आणि मग परत आपण म्हणू की बघा वाईट झालं, मी म्हंटल होतं. सगळं तेच करताय, attract केलं. करत ते तुम्ही आहात. खरंय खरंय. हे जर आपल्याला कळलं ना तर आपल्याला कळेल की काय करायचंय आणि कसे विचार केले पाहिजे. बरोबर. आणि तेच यमनियमांमध्ये पातंजलीने सांगून ठेवलेलं आहे. वा. आपल्याला लहानपणी तोच संस्कार म्हणून दिला जायचा, कारण ते जगायचे पूर्वीचे लोक. बरोबर. आता आपण म्हणतो की नाही, त्याने एक बोललं ना तू 10 बोलून ये. समोरच्याचं चुकतंय हे तुला कळतंय, ही किती चांगली गोष्ट आहे. हो, मग त्याला इग्नोर कर. कारण तू तुझी तू शक्ती तुझा निषेध नक्की नोंदव, बरोबर पण तू त्याचा विचार करून स्वतःची शक्ती घालवू नकोस. बरोबर बरोबर. आपण ट्रॅफिक मध्ये अडकतो, कुणीतरी वेड्यासारखी गाडी मध्ये घातलेली असते आणि सगळं ट्रॅफिक जमा झालेलं असतं. मग तिथे भांडे तंटे होतात, आपलं बीपी वाढतं की अरे किती वेळ होतोय. त्यापेक्षा आता मजा बघा हो, की तुम्ही कसं काही करू सगळं शकत चाललं नाही, आणि- आता स्वीकार करा परिस्थितीचा. आणि त्या व्यक्तीला ब्लेस करा. काय? म्हणा की परमेश्वरा त्याला सद्बुद्धी दे. ज्या वेळेला अनेक माणसं म्हणतील ना की ह्या अशा लोकांना सद्बुद्धी दे, सद्बुद्धी दे, सद्बुद्धी दे, हीच स्पंदनं जर निर्माण झाली ना वा. तर प्रत्येकाला सद्बुद्धी मिळेल. सगळं घडवणारे आपण आहोत. खरंच आहे. खरंच. आणि त्या एकेका आत्मपासून तो आत्मा बनतो. वा वा वा. हा. जिथे तुझं माझं जातं, एक आप तत्व परभाव. होतं. वा वा वा. आप परभाव जातो असं म्हटलंय. बरोबर एक तत्व होतं. आत्मा ही अजून पुढची गोष्ट आहे. बरोबर आधी आत्म, बरोबर. त्या आत्म्याला स्वच्छ ठेवा, शुद्ध करा, हा त्याला चैतन्यमय करा. हे झालं ना की तुम्ही त्या आत्मशी जोडले जाता. हा हा. आणि मग समोरचा दुःखात असेल ना तर तुम्ही धावता, खरंय. पण त्यासाठी हे आत्मशुद्ध व्हायला पाहिजे. वा. जेव्हा तुम्ही संकुचित होत जाता ना तेव्हा तुम्ही प्रॉब्लेम गोळा करताय, समजून घ्या. पूर्वी जे कुटुंब होतं ना ते मोठं होतं. माझ्या शेजारचा पण माझ्या कुटुंबाचा भाग असायचा. घरी काही बनवलं की शेजारी नेऊन दिलं जायचं. हा, मग ते हळूहळू माझ्यापर्यंत येऊन संकुचित मी, झाले. माझे आई वडील आणि असं होतं किंवा माझे सख्खे भावंड वगैरे. नंतर भावंड गेली, मी, माझे आई वडील, माझी बायको, माझी मुलं. मग आई वडील पण गेली, मी, आम्ही दोघं, आमची मुलं. हा, आणि आता असं झालंय आत्मकेंद्रित. ती पण माझी नाही, ते पण माझे नाही, मी फक्त. त्यामुळे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. अध्यात्म ना तुम्हाला त्या आत्म्यापर्यंत नेतं. वा. वसुधैव कुटुंबकम म्हटलंय आपण, खरंय. म्हणजे काय उदात्त भाव होता. आणि त्या मातीत जन्माला आलो आपण. वा. आपण जर त्या उदात्त भावाशी जोडले गेलो ना आपल्याला प्रॉब्लेमच येणार नाही. खरंय. आणि ज्या क्षणाला आपल्याला प्रॉब्लेम येईल ना त्या क्षणाला धावलेली माणसं असतील तुमच्या बरोबर, बरोबर. तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी. बाहेर काढण्यासाठी. आज एकटी पडली आहेत माणसं. ज्यावेळेला निरामयमध्ये काम करतो आम्ही, कोविडच्या दिवसांमध्ये बघितलं, आमच्या हेल्पलाईन 24 तास सुरू होत्या आणि लोकांना बोलायचं होतं, बोलून त्यांना बरं वाटत होतं. खरंय. आजही तीच परिस्थिती आहे. परदेशामध्ये मुलं आहेत, भरपूर पैसा आहे, पण माणसं एकटी आहेत. काही उपयोग नाही त्याचा. खरंच आहे. खरंच. आणि मग त्यांना आमच्याशी बोलून बरं वाटतं. वा. आम्ही निरामय परिवार म्हणतो. बरोबर. आणि हे आम्ही जगतो. आमच्या बरोबर जोडले जाणारे रुग्ण म्हणून जोडले जातात, पण ते ह्या परिवाराचा भाग होतात. बरोबर. गरज कसली आहे? प्रेमाच्या शब्दाची. खरंय. आणि ते प्रेम तुमच्यामध्ये निर्माण करतं ते अध्यात्म, बरोबर. जे तुम्हाला जोडून ठेवतं. वा. जे मूर्तीबद्दल आपण म्हणतो की आस्तिक नास्तिक असा भाग येतो की मूर्तीपूजा करणारे म्हणजे आस्तिक. असं नाहीये. मूर्तीपूजा करणारे आस्तिक नाही. ज्यांना स्वतःला ओळखलंय, ज्यांच्यामध्ये तो प्रेमभाव आहे, तो आस्तिक आहे. वा. वा. त्या पण गोष्टी इतक्या सुरेख आहेत ना. आपल्याला जी फुलं व्हायला सांगितली देवाला ती पण स्पेसिफिक आहेत. ती फुलं आपण देवपूजा करतो म्हणजे काय, छान आंघोळ करतो देवाला, छान कौतुक करतो. तो भाव तिथे तुमचा वृद्धिंगत होतो. त्यामुळे तुम्ही आनंदात असता. आणि ती आनंदातच झाली पाहिजे पूजा. वा वा. आणि मग तुम्ही ती फुलं वाहता, बरोबर आहे.
दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ घालताना त्या फुलांचे जे काही पार्टिकल, जे काही त्या मूर्तीवरती असतं ते त्या पाण्यात उतरतं आणि ते तुम्ही एवढंच प्राशन करता. पुष्पौषधी काय करते सांगा मला. प्रत्येक फुलाचे जर गुणधर्म बघितले तर वेगवेगळ्या रोगांवरती त्याचा काही ना काही, आणि मग त्या मूर्तीवरती ते जे काही त्याचं आलेलं असतं ते त्या पाण्यामध्ये येतं आणि ते एवढंच लागतं. होमिओपॅथीची औषधं तुम्ही चघळून खायला सांगितली जातात, कारण तिथूनच रक्तात मिसळतात गोष्टी, आणि आपण जे तीर्थ घेतो ते एवढंच घेतो, ते बरोबर तिथून शोषलं जातं. ते एवढंच कितीतरी तीर्थ म्हणजे परत हा विषय वेगळीकडे जाऊ शकतो, पंचतत्वांवर जाऊ शकतो. तर आपल्याकडे ह्याचा बेसच पंचतत्व. महत्व यासाठी आहे की काही जागी आपण म्हणजे आपल्याकडे पूर्वी म्हटलं जायचं त्या घरचं मी पाणी पित नाही. म्हणजे आता जलतत्वाविषयी बोलण्याचा विषय निघाला म्हणून सांगते की जर पाणी पित नाही म्हणजेच काय, तर पाण्यावरती असे संस्कार आहेत की तिथे माझ्यासाठी ब्लेसिंग्स नाही, म्हणून ते मी पाणी पित नाही. तेच आपण कुठल्याही देवतेच्या इथे गेलो की पहिले तीर्थ घेतो, कारण त्या पाण्यामध्ये ते आशीर्वाद उतरलेले आहेत, आपल्यासाठी सदिच्छा आहेत आणि आरोग्य आहे. म्हणजे परत आपण त्या एका वेगळ्या विषयाच्या, सगळं आरोग्यावरतीच बेस्ट आहे. तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य म्हणजे अध्यात्म, बरोबर, आणि ते तुमच्या पुरतं मर्यादित नाही राहत, ते असं ग्लोबल होत, वैश्विक होत जातं असं आपण म्हणू शकतो. आणि आपले धर्मग्रंथ सुद्धा मला वाटतं त्याच दिशेने आपल्याला करतायत, इशारा करतायत किंवा आपल्याला वाट दाखवतायत की तुम्ही अध्यात्माकडे कसं जायचं. जसं आपण वेदांपासून हा विषय सुरू केल्यामध्ये आपण संतांपर्यंत सुद्धा आलो, पण मध्येच मला धर्मग्रंथांची ही या दृष्टीने आठवण झाली की ते सुद्धा आपल्याला असंच दिशांकित करतात की या दिशेने तुम्हाला जायचं आहे, तरच तुमची आध्यात्मिक, आत्मिक आणि नंतर शारीरिक ही उन्नती साधणार आहे, आणि त्या योगाने या विश्वाची वैश्विक उन्नती साधणार आहे. आता जसं आपण म्हणतो आता गीतेचा अभ्यास सर्व दूर होतोय, बरोबर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तिथे, आणि आपल्याला ह्या गोष्टी लहानपणापासून सांगितल्या जातात. सगळ्या संपूर्ण जग हे इथे का आकृष्ट होत आहे, कारण आपल्याला लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकूनच आपण वाढलोय, त्याच्यामुळे तो संस्कार आपल्या रक्तात भिनला आहे. बरोबर, पण हे आता आपण करायला पाहिजे आपल्या मुलांच्या बाबतीत, बरोबर, कारण आता आपल्याकडे वेळ नाहीये. मग मुलं ज्या वेळेला युट्यूब वरती आहेत त्यावेळेला ठीक आहे ते कार्टून बघतात, हे बघतात, पण त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना काय द्यायचंय, त्यांच्या मनावरती काय बिंबवायचंय, हे तुमची ती क्लॅरिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते करू शकाल, आणि ते करायला हवंय. नाही तर मग पुढे जाऊन तो बंधन जर निर्माण झाला नाही, त्यांच्यावरती योग्य संस्कारच जर झाले नाहीत, तर मग पुढे ते नाही चालणार आहे, नाही टिकणार आहे. म्हणजे या संस्कृतीची नाळ जोडणं किंवा ती जोडलेली राहणं हे टिकवणं सगळं आपल्या पिढीचं काम आहे, तरच ते पुढच्या पिढीपर्यंत सकसपणे जाईल. पूर्वी केवढे ते प्रगल्भ होते, जसं आपण म्हणालो की पूर्वी गुरुगृही जायची मुलं, पण त्या मुलामध्ये काय विशेष गुण आहे हा ते गुरु बघायचे. म्हणजे कुणाला धनुर्विद्या शिकवली जायची तर कुणाला वेगळं काही शिकवलं जायचं, ज्याच्यामध्ये तो निपुण होऊ शकेल, त्याला जी आवड आहे, त्याच्याकडे जे गुण आहेत त्याचं वर्धन व्हायचं. आता आपण काय करतोय, आता आपण डोळ्यासमोर ठेवतोय की कुठे चांगल्या पगाराची नोकरी मिळते, मग माझी आवड निवड बघितलीच जात नाहीये, म्हणून डिप्रेशन येत आहे. बरोबर, म्हणजे ती व्यक्ती, तो मुलगा किंवा ती मुलगी, तिला मोठ्या पगाराची नोकरी आहे पण ती समाधानी नाही ना. बरोबर आहे, कारण ती आवड नाहीये त्याची. बरोबर, जेव्हा तुम्ही आवडीची गोष्ट निवडताना त्याच्यामध्ये तुम्हाला स्काय इज द लिमिट असतं. खरंय, खरंय. आणि पैसा हे बाय प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे मगाशी मुलाखतीची सुरुवात करताना तेव्हा जो आपण विषय घेतला की अधिक आपण भौतिक वादाकडे जातोय, तर परत आपण त्या समारोपाच्या जवळ येताना तुम्ही त्याच मुद्द्यापर्यंत आलात की या भौतिकतेने जास्त भौतिक आपण होत चाललोय, तर आध्यात्मिक पेक्षा सुद्धा आत्मिक रूप विसरत चाललंय, आणि त्यामुळे आपले जे सगळे आयुष्यात येणारे प्रश्न आहेत हे तिथून निर्माण झाले असं आपण म्हणायला काही हरकत नाही. सो आता आपण त्याच्याकडे बघायला हवं, विचार करायला हवाय, आणि त्याच्यावरती उत्तर जर काही असेल तर ती सात्विकता वाढवणं, जोपासणं, अध्यात्माकडे परतणं, स्वस्वरूपाकडे परतणं. स्वस्वरूप म्हणण्यापेक्षा सुद्धा हा संस्कार आहेच आपल्यावरती. प्रत्येकाला लहानपणी हे सगळं शिकवलं जातं. त्यांचे आजी आजोबा, आई वडील हे सगळं सांगतात, खोटं बोलू नको, चोरी करू नको, अपरिग्रह, सगळं सगळं शिकवलं जातं. पण जसे आपण मोठे होतो तसं त्याला आपण कसपटा समान मानून ते बाजूला टाकतो, कारण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी आकर्षणं आपल्याकडे येत असतात.
हे न करता आपण आपले संस्कार जर नियमितपणे पाळायचा प्रयत्न केला तर आपण तिथे नक्की पोहोचणार आहोत. वा वा. आपले सण आणि वार हे पण तुमच्या आरोग्यासाठीच निर्माण झालेत ना. खरंय. कोणत्या ऋतूमध्ये तुम्ही काय खावं, तुम्ही कसं वागावं, त्याचं नियमन करण्यासाठीच काय तत्व आता निसर्गामध्ये आहे आणि तुम्ही कसं त्याच्याशी जोडले जाल ज्याच्यातनं तुम्हाला आरोग्य मिळेल, खरंय सात्विकता वाढेल. खरंय. सगळ्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी आहेत. आज म्हणजे वय वर्ष 60-70 अशी पण कपल्स येतात आणि त्यांच्यामध्ये कुरबुरी असतात. ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो तर ट्रीटमेंटमध्ये ती ज्यांनी साठवलेली जी नकारात्मकता आहे ती स्वच्छ करतो, पण त्याबरोबरीने आपण जेव्हा त्यांना बोलतो आणि ह्यांच्याबद्दल असलेल्या जे काही तक्रारी आहेत त्या त्यांच्यासमोर त्यांना सांगायला लावतो आणि होतं काय ते एकमेकांबरोबर बोललेलेच नसतात. प्रत्येक गोष्ट मनात ठेवलेली असते आणि ती मनात ठेवलेली जी गोष्ट आहे ती त्यांना रोगापर्यंत घेऊन जाते. बोलणं, एकमेकांशी बोलणं हे गरजेचं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, बोललं जायचं. सो आम्ही आमच्याकडे आलेल्या पेशंटना सांगतो की कुटुंबातल्या प्रत्येकाला थोडा वेळ द्या. खूप गरज नाही आहे किंवा त्यांना तत्वज्ञान शिकवण्याची गरज नाही, मनातलं एकमेकांशी बोलण्याची गरज आहे. आणि हे केल्यानंतर भले भले आजार हे जातात. म्हणजे ज्याला आत्ताचं मॉडर्न सायन्स म्हणते की हे बरंच नाही होणार, हे आजार निरामयामध्ये आल्यानंतर बरे होतात. कारण शरीर आणि मन ह्या दोन्हीवर काम होतं. तर असं हे खरं तर चैतन्य आहे आणि त्या चैतन्याशी सतत जोडलेलं राहण्यासाठी अध्यात्म आहे. खूप छान, खूप छान. रसिका हो, अध्यात्म संस्कृती या विषयाला आपण या दोन्ही मान्यवरांबरोबर चर्चेला सुरुवात केली खरी, पण तो विषय इतका मोठा आहे आणि त्याच्यामध्ये इतकी व्याप्ती आहे त्या विषयाची की तो इतक्या छोट्या कालावधीत संपणं शक्य नाही. पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये खूप मुद्द्यांना स्पर्श केला. मुळात हा सगळा विषय घेण्याच्या मागचा आपला हेतूच हा आहे की नवीन पिढीचा सांधा याच्याशी कसा जोडला जावा, आणि तो तुम्ही दोघांनी खूप सुंदर उलगडला. आणि नवीन पिढीला यातून निश्चित मार्गदर्शन मिळेल. नवीन पिढीलाच का, सगळ्यांनाच यातून मार्गदर्शन मिळेल. आणि तो जो दुवामधला सांधा गेला नव्हता, थोडासा कुठे दुरावला गेला होता, तो या निमित्तानं निश्चित जोडला जाईल याची मला खात्री वाटते. आपण दोघेही या मुलाखतीत आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. मनापासून आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषयसुद्धा तितकाच वेगळा आहे. संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.